नंतर सगळे पत्रकार म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया, आज आम्ही आपल्याला छोटे नोटीस सुद्धा दिलेलं आहे. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकाळी दुपारी आमची प्रेस कॉन्फरन्स VC घेतली. त्या VCमध्ये प्रामुख्यानं आज रात्रीपासून म्हणजे रात्री 11 ते सकाळी 6 असं नाईट कर्फ्यूच्या संदर्भातले आदेश गव्हर्नमेंटचे प्राप्त झाले. त्याची कॉपी मी सगळ्यांकडे एक व्यवस्था केलेली. हे आदेशाच्या अनुषंगाने आपल्याला इथे बोलवलं आहे. हे आदेश प्रामुख्याने म्युन्सिपल कॉर्पोरेशन लिमिट्समध्ये लागू करायचे आहेत. त्याच्यामध्ये खेड्यामध्ये लागू करण्याचा मुद्दा आहे, परंतु त्याच्या संदर्भात तपासणी करून ती कारवाई करायची आहे. त्याच्यामुळं आज पहिल्यांदा आपण म्हणजे फर्स्ट इन्स्टन्स आम्ही आज नाईट कर्फ्यूच्या संदर्भात म्हणजे रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांच्या खेड्यावर बंदी घालणार आहे. आता त्याच्या संदर्भात कुठले म्हणजे हे सगळं होत असताना प्रशासनाने आम्ही तिघांनी आणि म्युन्सिपल कमिशन त्यांच्याकडून आले का महानगरपालिका सगळ्यांनी आम्ही डिस्कशन करून नागरिकांना याच्या संदर्भात कुठल्या सोयी सुविधा राहतील म्हणजे कुठल्या गोष्टी याच्यामधून एक्झम्प्ट होतील. याच्यामध्ये प्रामुख्यानं सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा, त्याच्यामुळे आरोग्य सेवेच्या संदर्भातले सगळे हॉस्पिटल, छोटे क्लिनिक सुद्धा ते चालू राहतील. मेडिकल शॉप्स चालू राहतील. औद्योगिक कारखाने, आपला औरंगाबाद औद्योगिक शहर आहे, सगळे औद्योगिक कारखाने त्याच्या संदर्भात त्यांचे कामगार त्यांची मुवमेंट ही चालू राहील. कारखान्यासाठी जी मालवाहतूक करायची रॉ मटेरियल किंवा त्यांचं फिनिश प्रॉडक्ट दोन्ही चालू राहतील. फक्त रिक्वेस्ट एकच राहील की त्या कामगारांनी त्याचं काही आयडेंटिटी कार्ड वगैरे डिस्प्ले करावं. त्याच्या दाखवलं तर सगळ्यात चांगलं, गळ्यात लावलं तर चांगलं. नंतर पेट्रोल पंप्स सगळे सुरू राहतील. त्याच्या संदर्भातले पेट्रोल डेपो असतील ते त्यांची वाहतूक असेल ते सुरू राहील. इमर्जन्सी सगळ्या सर्व्हिसेस सुरू राहतील. नंतर माल वाहतूक आणि या संबंधाने चढ उतरण करण्यासाठी लागणारे हमाल तेही चालू राहतील. ऑल कॉल सेंटर्स विल वर्क, सगळे जेवढे कॉल सेंटर्स आहेत ते सुरू राहतील. ऑफिसेस जे ज्यांना कुठं नाही रात्री त्यांचं काम असेल ते सुरू राहील. टॅक्सीज, कार, ऑटो रिक्षा अलाउड राहतील. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेसही चलतील. त्याच्यामध्ये महामंडळाच्याही चलतील आणि प्लस बाहेरगावी जाणारे वेगवेगळ्या प्रायव्हेट टुरिस्ट बसेस आहेत त्याही चालतील. साधारणतः अशा प्रकारे ह्या नाईट कर्फ्यूचं स्वरूप राहील. आणि त्याच्यामध्ये CRPCच्या 144 खाली हा नाईट कर्फ्यू आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 5 पेक्षा जास्त लोकांनी जमा व्हायचं नाही. आता हे जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या अशा कामानिमित्त जर काही लोक बाहेर येत असतील तर नक्कीच त्याच्या संदर्भात आम्हाला कुणालाही म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून सगळं डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन लोकांचं जीवन सुरळीत चालू राहिलं पाहिजे. फक्त आता कोविडच्या संदर्भात आज आमची VC झाली त्याच्यामध्ये CM सरांच्या सांगण्यामधून आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी हेल्थ यांच्या म्हणण्यातून असं आलंय की आज त्यांनी युरोप आणि मिडल ईस्ट याच्यातून येणाऱ्या सगळ्या फ्लाईट्स बंद केलेल्या आहेत. आता ह्या फ्लाईट बंद केल्यामुळं आणि त्याच्यातून जे प्रवासी येतील त्या प्रवाशांची सगळ्यांची RT-PCR टेस्ट मुंबई विमानतळावरच होणार आहे. टेस्ट केल्याच्या नंतर 7 दिवस त्यांना क्वारंटाईन केलं जाणार आहे. क्वारंटाईन केल्याच्या नंतर घरी जाताना पुन्हा त्यांना विथ इन्स्ट्रक्शन्स की तुम्ही पुन्हा 7 दिवस घरी जाऊन क्वारंटाईन करा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. तर या सगळ्या बाबी पाहता आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी चांगली साथ दिल्यामुळं आपली पॉझिटिव्ह पेशंटची संख्या अतिशय कमी झालेली आहे. तुम्ही जर बघितलं तर आपले का म्हणजे आज 65 पेशंट आहेत. ऍक्टिव्ह केसेस 580 आहेत. आपला रिकव्हरी रेट जवळजवळ 96% जास्त आहे. तर आता ह्याला असंच ठेवायचं असेल कारण आता इंग्लंडच्या अनुभवावरून नवीन एक स्ट्रेनचा व्हायरस येतोय अशा स्वरूपाची माहिती पुढे आलेली आहे. याच्याबद्दल CM सरांच्या VC मध्ये डॉक्टर शशांक जोशी जे स्टेटच्या टास्क फोर्सचे मेंबर आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर लहाने साहेब आणि इतरही तज्ञ डॉक्टर होते. यांच्या म्हणण्यातून असं आलंय की अजून ह्या व्हायरसच्या क्लिनिकल सिव्हिरिटी बद्दल डिटेल्स आपल्याकडे नाही. तसंच याला जर तोड द्यायचं असेल तर आपण ऍग्रेसिव्हली म्हणजे काही गोष्टी प्रॉडक्टिव्हली करून आणि जास्तीचा अवेअरनेस दाखवून काम करण्याची गरज आहे. आपल्या माध्यमातून मला सगळ्या नागरिकांना रिक्वेस्ट करायची की
हा एज ग्रुप 30 ते 60 याला अफेक्ट करू शकतो. तर त्याच्यामुळं वी शुड बी मोर कॉशियस. आता हे पॅन्डेमिक आहे आणि हे सगळं होत असताना हे जरी चालू असलं तरी आमचं व्हॅक्सिनच्या संदर्भातली जी कारवाई आहे, व्हॅक्सिनच्या संदर्भातला डेटा कलेक्ट करणं, जवळजवळ आता 40,000 डेटा कलेक्ट झालाय. आज पुन्हा मी सगळ्या डॉक्टरांची मीटिंग घेतली, PSC, RH, SDH, सिव्हिल हॉस्पिटल. त्याच्यामुळे व्हॅक्सिनच्या याच्यावर काही परिणाम होणार नाही. आणि माननीय आरोग्यमंत्री भारत सरकार यांनी सुतवाच केले की जानेवारीमध्ये विल बी इन पोझिशन टू म्हणजे व्हॅक्सिनच्या शॉट द्यायच्या तयारीला आहेत आपण. बस एवढ्या सूचनेसह मी आपल्याला रिक्वेस्ट करतो. दुसरं असं आहे की आता जे आपलं एअरपोर्ट आहे, एअरपोर्टवर आम्ही चेकिंग करताना विथ PPE किट चेकिंग करणार आहे. म्हणजे कारण आता इंग्लंडचा पॅसेंजर मुंबईत उतरला किंवा दिल्लीत उतरला, दुसऱ्या फ्लाईटनी मुंबईला आला किंवा हैदराबादला उतरला तर आपल्याला ते कळणार नाही कुणाला. त्याच्यामुळे इथून पुढे एअरपोर्टचं चेकिंग रिगरस असणार आहे. आपण कोणालाही अनावश्यक त्रास होऊ देणार नाही. फक्त ते याच्या माध्यमातून आपलं शहर चांगलं राहते याची काळजी घेतली जाणार आहे. मुंबईच्या संदर्भात त्यांनी खूप काळजी घेतली. त्यांनी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले, हॉटेल डेसिग्नेट केले. आपल्याला अजूनपर्यंत गरज पडली तर तेही करणं. आणि सेकंडली आपल्या माध्यमातून सगळ्यांना मला सांगायचं की आता जे हॉटेल्स आहेत ते सगळे 10:30 बंद होतील. कारण मला अर्धा तासामध्ये CP सर आहेत ते सगळे बंद करून, जरी आपलं खेड्याचं असलं त्या आउटस्कटला कुठेतरी मोठे मोठे ढाबे करून ठेवले, लोकांनी बरेचसे लोक जेव्हा तिथं जातात तिथून परत येतात. आता मी जरी ही नाईट कर्फ्यू रात्रीचा केला असला तरी आपण काही ठिकाणी जिथं मोठा जमाव होता, मला जालना रोडला काही ढाबे आहे तिथं खूप गर्दी असते, म्हणजे जत्रासारखीच गर्दी असते. आपण अशा ठिकाणी कारण मला ह्याच्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांनी म्हणलेलं की जर असं वाटलं तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफ एनी डिस्ट्रिक्ट इन द स्टेट विदाउट ओपिनियन अँड व्ह्यू असं बाहेर केलं पाहिजे. तर मी ते करायला आम्ही दोघे मिळून ते करायला मागे पुढे बघणार आहे. वी ॲज अ टीम याच्या मागे लागू. कारण आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्या जिल्ह्याचं वातावरण खूप चांगलं झालंय, याच्यामध्ये आपल्याला मदत करायची. म्हणून बोलली द्या 10:30 हॉटेल बंद होती सगळे. आणखी काय सर जसं तुम्ही हे चालू राहणार सांगितलं, आणखी काय काय बंद राहणार आहे? चालू आहे सांगितलं, बाकीचं बंद राहणार. विजिलन्सची जबाबदारी प्रामुख्याने पोलिसांवरच असणार आहे पुन्हा नाही त्यांच्यावर राहील. प्लस आम्ही आता चेक पॉईंट्स होते आता आम्ही रिव्ह्यू घेऊन ते पुन्हा ऍक्टिव्हेट करायचे का. कारण ऑलरेडी आपण दिल्लीचे पॅसेंजर, राजस्थानचे पॅसेंजर, गोव्याचे पॅसेंजर याच्या संदर्भात ही कारवाई केली होती. गुजरातचे पॅसेंजर आपण ऑलरेडी चेकिंग केली होती. तर आता याआधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी क्रॅश लिस्ट घेतली आणि त्याच्यामध्ये सगळे सिनियर माणसं उपलब्ध होते, सिनियर ऑफिसर्स. त्याच्यामुळं नक्कीच ही बाब सिरियस जरी नसली, म्हणजे सिरियस तर आहे, परंतु आपण अलर्ट जर राहिलो तर नक्की आपल्याला तोंड देण्यामध्ये म्हणजे आपण कमी पडणार नाही मला वाटतं. आणि आपण सर्वांनी आम्हाला आतापर्यंत खूप चांगली मदत केली. त्रिसूत्रीच्या संदर्भात CM सरांनी खास करून उल्लेख केला की मास्क, हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग हे पुढे कंटिन्यू राहील. अजून चांगल्या पद्धतीने CM सर या बाबतीत म्हणजे दंड लावला तरी चालेल, पण लोकांना म्हणजे दंडाच्या स्वरूपातली कारवाई सुद्धा करा त्याला मागे ठेवा. आता कसं आहे की समाजामध्ये शिस्त जर लावायची असेल तर प्रबोधन, लोकशिक्षण, विनंती आणि ऐकलं नाही तर कायद्याचा आधार, या सगळ्या गोष्टी आम्ही घेणार आहोत. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की DC मध्ये डॉक्टरांनी एक मुद्दा लक्षात आणून दिला की लग्नाच्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी संख्येची मर्यादा पाळली जात नाही. लग्न आणि अंत्यक्रम आपल्या माध्यमातून मला सगळ्यांना रिक्वेस्ट करायची की ह्या बाबतीतही रिगरसली कारवाई केली जाईल. कुठं जर याचं उल्लंघन आढळलं तर नक्कीच योग्य कायद्याखाली तर कारवाई केली जाईल. कारण आता शहर जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, नंबर ऑफ पेशंट्स मर्यादित ठेवायचे असतील तर आता आपली प्रिपेअरनेस खूप चांगला आहे. बेड भरपूर आहेत, ऑक्सिजनची व्यवस्था आहे, व्हेंटिलेटर 300 पेक्षा जास्त झाले, आता सगळं चांगलं झालं, डॉक्टरची ट्रेनिंग झाली. पण हे करत असताना काही गोष्टी
साईड बाय साईड आपण केलं तर मला वाटतं जसं औरंगाबादचं म्हणजे पूर्वी अप टू सप्टेंबर खूप त्रासात गेले आपले तसं म्हणा बोलायचं आहे. आपण म्हणाला की याची जबाबदारी पोलिसांवर आहे. माझं असं म्हणणं आहे की जबाबदारी सर्वांवर आहे. करोना सर्वांना होऊ शकतो. तर हा जो कर्फ्यू आहे हा 15 दिवसासाठी आता अनाऊन्स झालेला आहे. 15 दिवस आपण सर्वांनी प्रत्येक नागरिकाने जर स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवलं, पूर्ण दिवस सकाळी 6 ते रात्री 11 आपल्याला जे काही आपलं काम करायचं ते आपण करून घ्यावं. फक्त रात्री 11 ते 6 आपण जर काम नसेल, इमर्जन्सी नसेल, मेडिकलचा विषय नसेल, ट्रॅव्हल नसेल तर आपण घराबाहेर पडू नये. आणि ही जी भीती आहे नवीन स्ट्रेन आपल्याकडे येऊ शकतो, ही फक्त पोलिसांची जबाबदारी नव्हे, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आणि माझी अपेक्षा आहे, आमची सर्वांची अपेक्षा आहे की कुणावरही आम्हाला 144चा आदेश भंग केला अशी कारवाई करण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी समजून या आदेशाचं पालन करतील. हे आपल्या सर्वांसाठी आहे. तर म्हणून हे प्रशासनाने दंड लागू करायचं असं आपण कृपया याला हे असं समज होऊ नये. सर्वांनी जबाबदारी घ्यावी आणि आपण याला आरामात पार पाडू शकतो. तर तुम्ही म्हणालात ग्रामीण भागामध्ये तपासून ठरवणार, नेमकं कसं? काय बोलले? ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या संचारबंदी संदर्भामध्ये तपासून निर्णय घेणार असं तुम्ही आता म्हणाला. कसं आहे की शहरामध्ये जी ऍक्टिव्हिटी असते म्हणजे इंडस्ट्रीची ऍक्टिव्हिटी असते, काही प्रमाणामध्ये हॉटेलिंग, रिक्रिएशन, वेगवेगळ्या गोष्टी शहरामध्ये. खेड्यामध्ये तिथली जीवन जगण्याची पद्धती ही वेगळी आहे. तपासून म्हणजे आता जर म्हणलं की काही ढाबे मला जे आलं लक्षात त्यांच्या पण काय आलं असेल, कुठं कुठं काय आहे, आम्ही ते ठरवू की कुठं कुठं काय होतंय. आणि तसं जर घडलं तर आम्ही नक्कीच त्या एरियात करणार. की समजा लक्षात आलं आम्हाला की सुलताबादच्या रस्त्यावर काहीतरी होते, जालन्याच्या साईडला काहीतरी होते, कारण ते काही ब्लँकेट करून चालणार नाही. म्हणजे शेतात जाणारी माणसं, सोयगावची माणसं आहेत, इकडं कुठेतरी खुलताबादमध्ये आहे, किंवा कन्नडमध्ये आहे. म्हणजे प्रशासनाचा हेतू असा नाही की सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांना डिस्टर्ब करून टाकायचं, बिलकुल नाही. त्यांचे तुम्ही बघा अनेक गोष्टी आम्ही सगळ्यांनी बसून याच्यामधून काय काय करता येईल याचे बरेच मार्ग काढले की काय सुरू नाही. म्हणून मी तुम्हाला काय सुरू नाही सांगितलं, ते सुरू करता बाकीचं बंद राहील. म्हणून खेड्याच्या संदर्भात मी सांगितलं की विचार करून निर्णय घेऊ. परंतु जिथं असे काही स्पॉट आहेत त्याच्या संदर्भात असं काहीतरी माहिती करा आहेच ऑलरेडी इन्फॉर्मेशन आपल्याकडे. तसं असेल तर आपण तेवढं ती कारवाई सुद्धा करून टाकू. कारण असं व्हायला नको की इकडचे लोक जाऊन तिथं बसतील, तिथं बसून 144चा सगळा भंग करतील. म्हणून तुम्हाला सांगितलं कारण गव्हर्नमेंटलाही ते अपेक्षित आहे. त्यांनी तसं म्हणलंय की तुम्ही असं बघून हे करा. आणि हे करत असताना मला हे करताना मला CS ची परमिशन पण लागते. कारण शहराचं डायनामिक्स आणि खेळाचे डायनामिक्स वेगळे. आपण शहरामध्ये लोकसंख्येची घनता खूप मोठी, 15 लाख वाढलेली आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन दररोज 5-50 लाख म्हणून तिथं होतेच. तसं खेड्यामध्ये नाही. आता खेड्यामध्ये फक्त 2-4 जेवढं 500 वाळूच्या साईडला थोडं गेलं तिकडं थोडंफार गर्दी असते, इकडे जाणार असते, कोल्हापूरच्या साईडला आम्ही त्याच्यावर लक्ष देतो. औरंगाबादचे जे खासदार इम्तियाज जलील त्यांनी असं म्हटलं की प्रशासनाने जे नाईट कर्फ्यू जो लागू केलाय तर प्रशासनाला असं काही लक्षात आलंय का की कोरोना विषाणू दिवसभर आराम करतो आणि रात्रीच फक्त ऍक्टिव्ह होतो म्हणून रात्री कर्फ्यू सुरू केलेला आहे. हे जो राज्याचा टास्क फोर्स आहे याच्यामध्ये आपल्याला कोणी काय म्हणून ह्याच्यावर नाही बोलणार. याच्यामध्ये एक्सपर्ट लोक आहेत, जसं शशांक जोशीचं नाव घेतलं, लहाने साहेबांचं नाव घेतलं, अनेक लोक. शेवटी याच्यामध्ये कसं आहे की रात्री जे लोक बाहेर निघतात म्हणजे कामधंद्यासाठी निघतात त्यांना अडवित नाही आपण. पण उगत नाईट लाईफ सारखे आता मुंबईसारखं नाही पण काही लोक पान खायला, काही लोक पार्टीला जातात. तर कुठंतरी रात्री एकत्र येण्याचा प्रकार जास्त होतो. दिवसा माणूस एकत्र येतो ते कामासाठी येतो, रात्री एकत्र येतो लिजरसाठी येतो. लिजरला बसला म्हणजे ते लोक उठत पण नाही. माहिती प्रत्येकाला त्याची बैठक मोठी असते, तासाची 2 तासाची मोठी बैठक घेत होतो. आणि ती बैठक घेताना तो सगळं सोडून देतो, मास्क सोडतो, सगळं सोडतो. डिस्कशन सुद्धा मोठ्या पिचला करीत असतो तो. त्याच्यामुळं ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया जोरात होऊ शकते. असं काहीतरी एक्सपर्टच्या लक्षात आलं. त्याच्यामुळे कुठलाही निर्णय प्रवीण होतोय तो
अनुभवातून होते. आमचे CS DG मोठे मोठे माणसं होते, त्या सगळ्यांनी एक जरूर आहे. त्यामुळे मला वाटतं त्याच्यावर जास्तीच चर्चा करू नका. तर आता क्रिसमस आणि न्यू इयर पण येते आता. तर या संदर्भामध्ये आता एकतर म्हणजे आपण प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने काही पथकं यामध्ये तयार करण्यात आलेली आहेत. कारण 11च्या नंतर पण गर्दी ही रस्त्यावर किंवा हॉटेल्सच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर तुम्ही पथकं काही 31 आणि स्पेशली 25 तारीख तर तशी काही पथकं राहतील का, किंवा सक्तीने अशा हॉटेल्स किंवा या सगळ्या गर्दीला आवरण्यासाठी कसं नियोजन आहे? आता मी सगळ्या दोघांच्या हॉटेल बंदी असा आम्ही सांगितलं 31 असू नाही तर 25 असू विषय संपला. आणि त्याला इम्प्लिमेंट कसा करायचा हा आमचा विषय. आम्ही ते पथक घेऊन करायचं किंवा पथक न ठेवता करायचं. तुमच्यासारखे चांगली प्रसिद्धी तुम्ही दिली देतो सर. राम पथकाची काय गरज आहे? म्हणजे माणसं जर शाळे झाले तर सरांनी चांगलं सांगितलं, सगळेच चांगले झाले. मला हेच म्हणायचं, हा फक्त धाक दाखवायचा प्रकार आहे का? नाही नाही आम्ही करणार धाक नाही. आम्ही दिले तुमच्यासाठी पत्रकारांनी सुद्धा टायमाचं बंधन पाळून करायचं. पत्रकार रात्री 5 मिनिटच चालायचं. आपण बघा आपला पेपर सगळा छापायचा कार्यक्रम 9 वाजेपर्यंत पूर्ण ठीक आहे. वाहतूक करणाऱ्यांना दिल वेगळं, वाहतूकवाले नंतर रात्री वाहतूकवाले तुमचा काय संबंध? रात्री 2 वाजता तुम्ही काय करा? वाहतूकवाले गटे बांधणारे घेऊन जाणारे आम्ही त्याची काळजी घेतली. आणि सीएम सरांचं सुद्धा म्हणणं होतं की असं कुणाचं म्हणजे कोणाचा बिझनेस किंवा कोणाचं निबंध नाही पाडणार. पण आता आमचा प्रवीणच निघाला रात्री 1:30 वाजता कोणची बातमी नाही. सीपी सरांना विचारायचं सर, ते धाब्याच्या संदर्भातलं जे नियोजन आपण बंद करत असणार शहरातले सगळे हॉटेल्स जसं आपण बंद करतो, तर सरांनी जर सांगितलं जालना रोड पर्यंत असं किती किलोमीटर परत सांगितलं आपण 10:30 पर्यंत त्याचं बंद जे असं. मी मला एक उदाहरण दिलं. अजून मी एसपीला सांगितलं आता कसं पोलीसचं स्वतःच असेसमेंट त्याही त्यांचं असेसमेंट करते. मला 2-4 लोकांनी तुमच्यासारखे तुम्ही भेटले मला गर्दी असते. मला आम्हाला माहिती कोणी घेत असेल इकडे नाही गर्दी असते त्याच्यावर गर्दी असते त्याच्यावर त्याचं तुम्ही काय करणार? तिथं बाहेर गावचं बसेस थांबतात त्याच्यावर तुम्ही काय करणार? मग आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. त्याच्यामुळे आम्ही मी त्यांना बोलताना त्यांच्याकडे अजून माझ्यापेक्षा जास्तीची माहिती. त्याच्यामध्ये सरप्राईज नाकाबंदी लावल्या जाते आणि ते लोक ह्या सगळ्या गुड फेथ मध्ये केल्या गेलेल्या नियम किंवा मार्गदर्शक तत्वांचा गैरफायदा घेऊ इच्छित असतील त्यांना त्याच्यामध्ये एक त्याचं पॅटर्न काय आहे का ते पाहिलं जाईल. सरप्राईज नाकाबंदी असेल, सरप्राईज चेकिंग असेल किंवा आसपासच्या आपल्या हद्दीतली जी आस्थापना आहे तिथे काय अशा प्रकारचे मॅन्युफॅक्चर्स नव्याने सुरू करायला कोणाला स्कोप मिळतो आहे का याच्यासाठी तिथे सुद्धा कधीही अचानक चेकिंग होऊ शकते. आणि त्या माध्यमातून हा जो प्रश्न आपण बघतो इट्स अ व्हेरी लेजिटिमेट क्वेश्चन आणि त्या प्रश्नाला तशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल किंवा शोधलं जाईल. लोक पळून जातील किंवा 2 लोकांना पकडलं तर ते सर्व होईल. ते सर्व होईल. त्याच्यासाठी काही यंत्रणा केलेली आहे का? उस्मानपुरामधल्या पान स्टॉलवर सर गर्दी असते नंतर पोलिसांना सुद्धा दमदाटी करण्याचा प्रकार घडतो सर सध्या नागरिकांकडे तिथले. असं नाही आहे. सर्व आज आम्ही संध्याकाळी सर्व 17 पोलीस स्टेशनची मी बैठक घेतली आहे. सर्व ACP DCP सर्वांची बैठक घेऊन या शासनाच्या निर्णयाबद्दल त्यांना समजून सांगण्यात आलेलं आहे. त्यांना हे इम्प्लिमेंट कसं करायचं याच्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. दररोज रात्री आपल्या 50 पेक्षा जास्त गाड्या मोटरसायकली शहरात फिरतात 11 वाजल्यापासून. अजून थोडासा लवकर सुरू करू आणि जे बंद करत नाही त्यांना समजावून बंद करण्याचा प्रयत्न करू. जे करत नसतील तर मग कायदेशीर कारवाई करू. सर, ते लसीकरणाची आकडेवारी फारशी काही वाढत नाहीये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोंदणीची. काय नेमकं कारण? सरकारी आकडेवारी 40,000 आहे. मला मान्य आहे की खाजगी याच्यामध्ये कमी आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये काही IMA चे डॉक्टर, पेडिट्रिशियन असोसिएशन, डेंटल असोसिएशन यांच्या बैठका घेणार आहे. लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त लोकांशी विचारविनिमय करून त्यांच्यावर पोहोचण्याची कारवाई करणार. पण मी त्यांना रजिस्ट्रेशनचा टप्पा तर पूर्ण करायला म्हणजे ॲटलिस्ट मला अंदाज नाही तर पुढचे टप्पे पुढे येतात. म्हणजे रजिस्ट्रेशनचा टप्पा
सप्ताह संपल्याच्या नंतर मला पहिल्या म्हणजे फ्रंटलाईन वर्कर म्हणून वाचीची डोस पाहिजे याचा अंदाज मला येईल तर मी ती करणार.